जगात सगळ्यात महागडी गोष्ट कुठली असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडून कदाचित वेगवेगळी उत्तरं येतील. पण जगातली सगळ्यात महाग गोष्ट जर कुठली असेल तर ती आहे आपलं आरोग्य. आणि आपलं आरोग्य जपण्यासाठी आपण अगदी सजग असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. आणि असं हे आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, चांगलं राखायचं असेल तर त्यामध्ये खूप मोठा रोल आहे, तो म्हणजे आपल्या पचनसंस्थेचा, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. कारण इथेच आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे त्याच्यातून न्यूट्रिएंट्स वेगळे केले जातात, ते शरीरात ॲब्झॉर्ब केले जातात. आणि जे काही वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत किंवा जे काही टॉक्सिन्स आहेत ते सुद्धा वेगळे केले जातात आणि फायनली शरीराच्या बाहेर टाकले जातात. पण हल्ली एकतर व्यायामाचा अभाव आणि त्यात फास्ट फूडचं वाढलेलं प्रमाण, या सगळ्यामुळे बऱ्याच लोकांना पोटाच्या तक्रारी असतात, पचन बिघडलेलं असतं. ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, डायरिया, पोट फुगणं, ब्लोटिंग, अशा वेगवेगळ्या तक्रारींनी लोक त्रस्त असतात. याशिवाय इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, GERD किंवा क्रॉन्स डिसीज असेही वेगवेगळे क्रॉनिक आजार जे आहेत त्यांचं प्रमाणही वाढलेलं दिसून येतं. थोडंसं खोलात जाऊन जर आपण चौकशी केली तर आपल्याला असं दिसून येतं की एकतर बदललेल्या आणि चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव, जे काही जरी न्यूट्रिशियस फूड खात असो तरीसुद्धा त्यामध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. सगळ्या प्रकारचा पौष्टिक आहार हा आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. त्यामुळे प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स, तंतुमय पदार्थ, फायबर्स या सगळ्याचा अंतर्भाव आपल्या आहारात असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आज आपण बघूयात की असे कुठले अन्नपदार्थ आहेत जे खाल्ल्याने आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम किंवा पचनसंस्थेचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, जेणेकरून जे काही आपण फूड इंटेक करतोय किंवा जे काही अन्नपदार्थ खातोय त्यातलं न्यूट्रिशन हे आपल्या शरीराला पूर्णपणे मिळू शकेल. तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. ओव्हरऑल वेलबिंगसाठी आपली गट हेल्थ अर्थात पचनसंस्थेचं काम हे चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या गट हेल्थवरतीच अवलंबून असतं आपल्या अन्नाचं ब्रेकडाऊन होणं, त्यापासून मिळणाऱ्या न्यूट्रिएंट्सचं ॲब्झॉर्प्शन होणं आणि त्यावर अवलंबून असते आपली प्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी. त्याच्यामुळे ओव्हरऑल जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपली गट हेल्थ चांगली राहील याकडे सगळ्यांचंच आवर्जून लक्ष हे असलं पाहिजे. कुठलीही तक्रार असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपण योग्य ते उपचार हे घ्यायला हवेत. तर ही गट हेल्थ म्हणजे नक्की काय? हेल्दी गट असणं म्हणजे आपण जे काही खातोय अन्न तर त्याचं योग्य प्रकारे ॲब्झॉर्प्शन होणं आणि त्याचा परिणाम म्हणून आपली इम्युनिटी चांगली राहणं किंवा आपला त्यामुळे मूड चांगला राहणं, पर्यायाने आपली अगदी स्किन चांगली राहणं. कारण जे काही न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब होणार आहे त्यावरतीच आपल्या बाकीच्या ज्या सिस्टीम्स आहेत, बाकीचे ऑर्गन्स आहेत, या सगळ्याचं काम त्यावर अवलंबून राहणार आहे. चला तर मग बघूयात की असे कुठले कुठले अन्नपदार्थ आहेत जे आपण खाणं अतिशय गरजेचं आहे. सर्वप्रथम आहे फूड विथ हाय फायबर, म्हणजे फायबरस पदार्थ हे आपण खाणं अतिशय महत्त्वाचे आहे. तंतुमय पदार्थ हे आपल्या आहारातून आपल्या शरीरात गेले पाहिजे. आता या फायबर्समुळे होतं काय की जे काही आपले गट मायक्रोबायोम आहे, म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमधले जे काही हेल्दी बॅक्टेरिया आहेत ज्याला गट मायक्रोबायोम असं म्हणलं जातं, त्याची ग्रोथ चांगली होते, त्याची संख्या वाढते आणि पर्यायाने आपलं डायजेशन चांगलं होतं आणि त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहायला मदत होते. फायबर कशामध्ये असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचा समावेश आपण आहारात करायला हवा. फक्त आणि फक्त गहू न वापरता ज्वारी, बाजरी, नाचणी या सगळ्याचा अंतर्भाव आपण आहारामध्ये करायला हवा आहे. त्याचप्रमाणे ग्रीन व्हेजिटेबल्स अर्थात हिरव्या पालेभाज्या याचा अंतर्भाव आपल्या आहारात असायलाच हवा. कारण त्यामधून आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे तर मिळतात, शिवाय फायबर्सही मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. याचप्रमाणे वेगवेगळ्या अजूनही काही भाज्या आहेत, जसं ढोबळी मिरची आहे किंवा भेंडी आहे, गवार आहे आणि इतरही पालेभाज्या जसं की पालक आहे, सगळ्यात महत्त्वाचं शेपू आहे, मेथी आहे, पुदिना आहे, कोथिंबीर आहे, या सगळ्यामधून मोठ्या प्रमाणात आपल्याला फायबर्स मिळतात. फळांचा समावेशसुद्धा आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. आता बरेचदा लोकांचा प्रश्न असतो की मग फळांचा ज्यूस पिला तर चालेल का? तर नाही. जर तुम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ शकत असाल, जेव्हा आपल्याला खूप सिरियस पेशंटला काही ज्यूस द्यायचा आहे त्यावेळी फक्त ज्यूस दिला तर ठीक आहे, पण अदरवाईज होल फ्रूट खाणं हे कधीही प्रेफर केलं पाहिजे. कारण त्यायोगे फळातले विटॅमिन्स आणि त्याबरोबर फायबर्स हे सगळेच आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. आणि शक्यतो फळांची साल न काढता ते खाल्लं पाहिजे. फळं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून मग त्याचं सेवन तुम्ही हे करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचे सगळे फायदे हे मिळू शकतात. याचप्रमाणे वेगवेगळ्या डाळींचा अंतर्भाव सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. आता हे फायबर्स दोन प्रकारचे असतात, सोल्युबल फायबर्स आणि इनसोल्युबल फायबर्स. आता हे सोल्युबल फायबर्स हे कशात असतात तर ओट्स किंवा ॲपल्स, नंतर पीज, वटाणा या सगळ्यामध्ये सोल्युबल फायबर्स हे दिसून येतात. यामुळे होतं काय की ब्लड शुगर लेवल ही रेग्युलेट व्हायला मदत होते, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही नियंत्रित राहायला यामुळे मदत होते. दुसरा प्रकार आहे इनसोल्युबल फायबर्स.
आता हे इनसोल्युबल फायबर्स आपल्याला कशातून मिळतात, तर वेगवेगळे नट्स, सीड्स म्हणजे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या बिया आहेत त्याच्यामध्ये, आणि होल व्हीट, ब्राऊन राईस या सगळ्यामध्ये आपल्याला इनसोल्युबल फायबर्स हे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. यामुळे आपली बावेल मूवमेंट अर्थात पोट नियमित साफ व्हायला खूप मोठी मदत होते आणि कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होते. तर हे झालं फायबर्सविषयी थोडक्यात. आता पुढचा टाईप आहे तो म्हणजे प्रीबायोटिक्स. तर जसं हे फायबर्सचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये असला पाहिजे, तसाच प्रीबायोटिक फूडचा अंतर्भावही आपल्या आहारामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तर या प्रीबायोटिक फूडमुळे होतं काय की आपला जो गट मायक्रोबायोम आहे, अर्थात आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे लिटरली ट्रिलियन्समध्ये जे बॅक्टेरिया आहेत, तर याची वाढ चांगली होते, त्याची ग्रोथ चांगली होते, त्याचा डायव्हर्सिफिकेशन होतं आणि पर्यायाने डायजेशन चांगलं होतं. त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते, इम्युनिटी चांगली राहायला मदत होते आणि एक ओव्हरऑल वेलबिंग जे आहे ते यामुळे येऊ शकतं. तर कुठले कुठले आहेत हे प्रीबायोटिक फूड हे आपण आता बघूयात. आता यामध्येही काही फळं आहेत, जसं बनाना आहे किंवा ॲपल आहे, कांदे, लसूण याचासुद्धा यांच्या सेवनाचा सुद्धा आपल्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे छोले किंवा हरभरे, नंतर राजमा या सगळ्यामधून सुद्धा आपल्याला खूप मोठा फायदा डायजेशनमध्ये होऊ शकतो. तसेच ओट्स, लेग्युम्स हे असे काही अन्नपदार्थ आहेत ज्याचं सेवन आपण नियमितपणे करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे प्रोबायोटिक फूड. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत बॅक्टेरिया. तर हे जे लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ज्याच्यामुळे आपली गट हेल्थ चांगली राहायला मदत होते, डायजेशन इम्प्रूव्ह होतं, वेगवेगळ्या इंटेस्टाईनच्या जे काही फंक्शन्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित पार पाडायला यामुळे मदत होते. आणि जे काही वेगवेगळे हे प्रोबायोटिक फूड मी जे सांगणार आहे, तर याच्यातून जे काही बॅक्टेरियाज आपल्या शरीरामध्ये येत आहेत, यामुळे जे काही हेल्दी बॅक्टेरियाज आपल्या गटमध्ये असतात त्याचीसुद्धा संख्या वाढायला यामुळे मदत होते आणि पर्यायाने आपली हेल्थ चांगली राहायला यामुळे मदत होते. आणि या गट मायक्रोबायोमचा बॅलन्स ठेवायला या प्रोबायोटिक्समुळे खूप चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येतो. आता हे प्रोबायोटिक फूड म्हणजे कुठले, तर जे आपल्या घरामध्ये आहे नेहमी असतं, तर ते म्हणजे दही, नंतर ताक, नंतर फर्मेंटेड फूड जसं आहे इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा या सगळ्यामधून आपल्याला प्रोबायोटिक्स हे मिळू शकतात. नेक्स्ट आहे अँटी इन्फ्लमेटरी फूड. क्रॉनिक इन्फ्लमेटरी डिसीज याचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं दिसून येतं आणि यामुळे वेगवेगळे डायजेस्टिव्ह इश्यूजही आपल्याला दिसून येतात. आणि हे जे काही अँटी इन्फ्लमेटरी फूड जे असतं त्याचा जर आपण अंतर्भाव आपल्या आहारामध्ये केला, तर त्यामुळे होतं काय की या फूडमध्ये काही न्यूट्रिएंट्स असतात आणि काही कंपाऊंड्स असतात, तर ज्यामुळे ही जी सूज आहे किंवा क्रॉनिक इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होते आणि पर्यायाने आपली हेल्थ चांगली ठेवायला मदत होते. तर कुठले आहे हे अँटी इन्फ्लमेटरी फूड ते आपण बघूयात. सर्वप्रथम आहे फिश, ज्यामध्येही पुन्हा साल्मन, ट्यूना हे काही प्रकार आहेत ज्याचं सेवन तुम्ही करायला हवं आहे. कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात आणि त्याचा परिणाम आपल्या गटमध्ये काही क्रॉनिक इन्फ्लमेटरी चेंजेस असतील तर ते सुद्धा कमी व्हायला याने निश्चितच मदत होते. नेक्स्ट आहेत बेरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, मग स्ट्रॉबेरी असेल, रास्बेरी असेल, ब्लूबेरी असेल, जे काही अवेलेबल होईल किंवा जे काही सीझनमध्ये तुम्हाला मिळू शकेल याचा सेवन, याचा अंतर्भाव आपण नेहमीच केला पाहिजे. आता यामुळे होतं काय की यामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट्स असतात त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो, क्रॉनिक इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होते आणि यामध्ये काही प्रमाणात फायबर्सही असतात, त्यामुळेही सुद्धा आपली गट हेल्थ चांगली राहायला मदत होते. नेक्स्ट आहे लिफी ग्रीन्स म्हणजेच हिरव्या पालेभाज्या. आता हिरव्या पालेभाज्या म्हणजे ज्याच्यामध्ये पालक आहे, मेथी आहे, शेपू आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, कांद्याची पात आहे, अशा वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत ज्या आपण आवर्जून डेली बेसिसवरती खाल्ल्या पाहिजेत. तर यामुळे होतं काय की यामध्ये जे काही विटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत किंवा फायबर्स आहेत, यामुळे आपली गट हेल्थ पुन्हा चांगली राहायला मदत होते आणि गटमधले जे हेल्दी बॅक्टेरियाज आहेत त्यांचासुद्धा बॅलन्स राहायला मदत होते. पर्यायाने ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं फूडचं आणि हेल्थ आपली चांगली राहते. नेक्स्ट आहे पुन्हा एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे टर्मरिक अर्थात हळद, जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. आता हळदीचे गुणधर्म मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. हळदीमध्ये खूप अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत, अँटीबायोटिक प्रॉपर्टीज आहेत, अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत. तर अशा या हळदीमधलं ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे कर्क्युमिन, ज्याचे अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज हे अतिशय इफेक्टिव्ह आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून जर आपण हळदीचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केलं, मग तुम्ही हळद पाणी घेऊ शकता किंवा हळदीचं दूध घेऊ शकता, भाज्यांमध्येही आपण हळदीचा अंतर्भाव करतच असतो. तर या सगळ्या पद्धतीने जर आपण हळदीचा अंतर्भाव केला तर गट हेल्थ आपली चांगली राहायला निश्चितच याने मदत होते. तर हे झाले कुठले पदार्थ आपण खायला हवेत जेणेकरून आपली गट हेल्थ चांगली राहील, आपले इंटेस्टाईन्स हेल्दी राहतील आणि आपलं डायजेशन प्रॉपर होईल. आता बघूया की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं डायजेशन बिघडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की अवॉइड प्रोसेस्ड फूड. तर जे हायली प्रोसेस्ड फूड आहे, फास्ट फूड जे आपण म्हणतो, पिझ्झा,
पास्ता, नंतर बर्गर किंवा इतरही जे काही हायली प्रोसेस्ड फूड आपल्याला विकत मिळतं, तर याचं सेवन आपण हे कमी केलं पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे. त्याचप्रमाणे कार्बोनेटेड ड्रिंक्स, तर याचं सेवनही अर्थातच कमी केलं पाहिजे. स्मोकिंग, नंतर ड्रिंकिंग, अल्कोहोलपणे थांबवला पाहिजे. या सर्वांमुळे होतं काय की आपला जो गट फ्लोरा आहे किंवा जो गट मायक्रोबायोम आहे, तर याचा बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे मग आपलं डायजेशन डिस्टर्ब होणार आहे आणि पर्यायाने हेल्थ आपली बिघडणार आहे. पुढचा महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे हायड्रेशन मेंटेन करणं, म्हणजे भरपूर पाणी पिणं. साधारणपणे 2 ते 3 लिटर पाणी पिणं हे आपण दिवसभरात आवश्यक आहे. पण जर तुम्ही बाहेर उन्हामध्ये काम करत असाल तर मग याची गरज आणखीन वाढू शकते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं पटापट खाण्याची सवय असते, तर असं न करता हळूहळू खाणं किंवा प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यामुळे तुमची गट फंक्शन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं, डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि हेल्थ चांगली राहते. आणि ओव्हर इटिंगसुद्धा आपण कटाक्षानं टाळलं पाहिजे. तसेच जेवणानंतर इमिजिएट पाणी न पिता तुम्ही अर्ध्या तासाने पाणी पिणं हे जास्त योग्य आहे. त्याचबरोबर हल्ली जेवणानंतर कोल्ड्रिंक्स घेणं किंवा इमिजिएट लगेच आईस्क्रीम खाणं हा जो प्रघात पडतो आहे, तर यामुळे डायजेशन नक्कीच डिस्टर्ब होतं आहे आणि त्यामुळे गट फ्लोरासुद्धा डिस्टर्ब होतं आहे आणि पर्यायाने हेल्थ आपली डिस्टर्ब व्हायला मदत होती आहे. त्याच्यामुळे नक्कीच या गोष्टी आपण टाळलेल्या बऱ्या. म्हणजे जर तुम्हाला आईस्क्रीम खायचंच असेल तर जेवणानंतर किमान 1 तास तरी त्याच्यामध्ये अंतर पाहिजे. तर आशा करते की तुम्ही या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो कराल. जे काही मी फूड आयटम्स सांगितले तेही तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्यांचाही अंतर्भाव कराल आणि पर्यायाने तुम्हाला चांगली गट हेल्थ मिळू शकेल, चांगलं आरोग्य मिळू शकेल. तर आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर अशाच माहितीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.